काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि मोठी सभा जी आहे ती राहत ते पार पडणार आहेत. आपल्यासोबत आहेत जयश्री थोरात. आज प्रियंका गांधी येत आहेत. खरं तर वाटलं होतं का या विधानसभा मतदारसंघात ते प्रचाराला येतील? म्हणजे खरं तर खूप आनंद आहे. प्रियंका गांधींना इथे सर्वांना बघायला भेटणार आहे, त्यांना ऐकायला भेटणार आहे आणि स्वप्नात असं वाटलं नव्हतं, पण आज त्यांची प्रत्यक्ष भेट होईल ह्याचा खूप आनंद सर्वांमध्ये आहे. आपण बघितलं तर 3 काँग्रेसचे उमेदवार आहेत, ते सोबत बाकी महाविकास आघाडीचे देखील उमेदवार आहे. स्वतः बाळासाहेब थोरात देखील संगमनेरमधून. काय विश्वास वाटतो तुम्हाला काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल जे काँग्रेसकडून आज उभे आहेत? सर्व उमेदवार जे आहेत ते अतिशय चांगले उमेदवार आहेत. लोकांच्या संपर्कात राहणारे उमेदवार आहे, लोकांच्या सुखादुःखामध्ये राहणारे उमेदवार आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार निवडून येणारच आहेत आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार नगर जिल्ह्याचे असो किंवा महाराष्ट्राचे असो ते सर्व निवडून येण्याची खात्री प्रत्येक माणसामध्ये आहे, प्रत्येक जनतेमध्ये आहे. प्रचाराचा अंतिम टप्पा आहे, केवळ काही दिवस राहिलेत प्रचाराला. यामध्ये आता प्रचार जो आहे तो धर्मयुद्धावर आला आहे. फडणवीस म्हणतायत की वोट जिहादमुळे आता आम्हाला धर्मयुद्ध करावं. नाही, म्हणजे अतिशय वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, कारण आता इलेक्शन काय 20 तारखेपर्यंतच आहेत. 20 तारखेनंतर सर्व परत कामाला लागतात. इलेक्शनसाठी धर्माचा जातीचा उपयोग कधी केला नाही पाहिजे. विकास कामांवरती इलेक्शन झाले पाहिजे, लोकप्रतिनिधी कसे आहेत त्याच्यावरती इलेक्शन झाले पाहिजे, ना की धर्माधर्मामध्ये वाद लावून इलेक्शन करण्यामध्ये बरोबर नाही, ते चुकीचं आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सभा घेत आहेत आणि या सभेतून त्यांनी कालच असा आरोप केला की बाळासाहेब थोरातांना त्यांच्या मुलीचा आश्रय घ्यावा लागतो आणि त्यांना प्रचारात देखील घेऊन फिरावं लागतं. मी थोरात साहेबांची मुलगी आहे, पण मी त्यांची कार्यकर्ता सुद्धा आहे. मी माझ्या वडिलांसाठी जेव्हा प्रचारासाठी उतरते, कारण थोरात साहेबांवरती पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे. त्यांना आपण सर्वजण बघत आहोत, प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांना सभेसाठी मागणी आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी ग्राउंडवरती आहे. त्यांनी असं बोलणं, त्यांचा तर पूर्ण परिवार ग्राउंडवरती आहे. त्याच्यामुळे ते काय बोलतायत, त्यांनी आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः करणं गरजेचं आहे. असं थोरात साहेबांवरती चुकीची टीका करून चालणार नाहीये. आपल्यासोबत शिर्डी विधानसभेच्या उमेदवार प्रभाताई घोगरे आहेत. महसूल मंत्र्याविरोधात तुम्ही उमेदवारी करतायत. आज प्रियंका गांधी स्वतः तुमच्या प्रचारासाठी आहेत. अगोदर शरद पवार येऊन गेले. वाटलं होतं प्रचारासाठी इतकी मोठी मंडळी तुमच्या व्यासपीठावर येईल? मी खूप मोठ्या धनशक्तीविरुद्ध उभी आहे. ही लढाई एक शेतकऱ्याची मुलगी ते 30 वर्ष पदावर असलेले विखे पाटील यांच्या विरोधात आहे. त्यामुळं सर्व महाराष्ट्रातलं लक्ष याकडं लागलेलं आहे. आणि शरदचंद्रजी पवार असतील, वडिलकीच्या नात्याने तसे आमचे खूप जवळचे संबंध आहेत. प्रियंका गांधीजी एक महिला, मी एक महिला कॅन्डिडेट आहे. त्यांचं येणंही खूप चांगलं आहे. म्हणजे ते येणार अशी मला थोरात साहेबांकडनं खात्री होती की आपल्या मतदारसंघात ते येणार म्हणून. एकंदरीत बघितलं तर मोठा जल्लोष जो आहे तो काँग्रेस कार्यकर्ते त्यासोबत जे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्याकडून होताना दिसतोय. शिर्डी विमानतळावर मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते देखील जमा झालेले आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर आजच्या सभेच्या निमित्तानं प्रियंका गांधी कोणावर निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन कमलेशसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.